सर्वेभ्यः नमो नमः सुस्सायं च। अद्य शाब्दबोधप्रक्रियां पठामः। तत्र श्री विश्वनाथपञ्चानन भट्टाचार्य विरचितायां मुक्तावल्यां न्यायसिद्धान्तमुक्तावल्यां शब्दखण्डे एवमुच्यते। पदज्ञानं तु करणं द्वारं तत्र पदार्थधीः शाब्दबोधं फलं तत्र शक्तिधीः सहकारिणी इति। शाब्दबोधप्रकरणे पदज्ञानं करणं पदजन्यपदार्थस्मरणं व्यापारः। तत्र न तु ज्ञायमानं पदं करणं पदाभावेऽपि मौनिश्लोकादौ शाब्दबोधात्। पदज्ञानवतः प्रत्यक्षादिना पदार्थोपस्थितौ अपि शाब्दबोधापत्तेः वृत्तिश्च शक्तिलक्षणान्यतरसम्बन्धः। अत्रैव शक्तितज्ञानस्य उपयोगः। तत्र मौनिश्लोकस्थले विजातीयहस्तचेष्टास्थले च शब्दोच्चारण अभावेन ज्ञायमानपदाभावात् शाब्दबोधो न स्यात्। पदज्ञानस्य करणत्वमिति नवीनमते तु लिप्या हस्तचेष्टया च सङ्केतितपदज्ञानात् भवति शाब्दबोधः इति भावः। शक्तिग्रह अभावे पदज्ञानेऽपि तत्सम्बन्धेन तत्स्मरण अनुपपत्तेः। पदज्ञानस्य हि एकसम्बन्धिज्ञानविधया अर्थस्मारकत्वात्। शक्तिश्च पदेन सह पदार्थस्य सम्बन्धः। सा च अस्मात् शब्दात् अयमर्थः बोधव्यः इति ईश्वरेच्छारूपः। आधुनिके नाम्नि शक्तिः अस्त्येव। एकादशेह निप्पिता नाम कुर्यात् इति ईश्वरेच्छायाः सत्वात्। आधुनिकसङ्केतिते तु न शक्तिः इति सम्प्रदायः। नव्याः तु ईश्वरेच्छा न शक्तिः किन्तु इच्छा एव। शक्तिभ्रमादिना शाब्दबोधसम्भवेऽपि न क्षतिः। शक्तिग्राहकाः अष्टौ उपायाः सन्ति। शक्तिग्रहं व्याकरणोपमानकोशाप्तवाक्याद्व्यवहारदश्च वाक्यस्य शेषाद् विवृतेर्वदन्ति सान्निध्यतस्सिद्धपदस्य वृद्धाः इति। व्याकरणात् शक्तिग्रहः तथा च व्याकरणात् शक्तिग्रहः भवति। तद्यथा धातुप्रकृतिप्रत्ययादीनां कुत्र शक्तिः इति व्याकरणात् गृह्यते। तथा च भूसत्तायां डुपचष्पागे इत्याद्यनुशासनेन भूधातौ सत्ता अर्थे पच धातोः पाक अर्थः इत्येवं शक्तिग्रहः व्याकरणात् भवति। एवमेव पाचकः इत्यत्र धातूत्तरप्रत्ययस्य कर्तृत्व अर्थकत्वमपि व्याकरणात् गृह्यते, व्याकरणात् ग्राह्यम्। अनन्तरं चन्द्र इव मुखं दृश्यते इत्यादि उपमानात् शक्तिग्रहं सम्भवति। अथवा गोसदृशो गवयपदवाच्य इत्यादि वाक्यात् अयं गोसदृशः इति प्रत्यक्षात्मकोपमानात् अयं गवयपदवाच्यः इत्यादि उपमित्यात्मकः शक्तिग्रहः। शम्भुरीशः पशुपतिः इत्यादि कोशात् अमरकोशात् शम्भुरादिपदानां महादेवे शक्तिग्रहः। एवम् आप्तवाक्यादपि शक्तिग्रहः सम्भवति।
आप्तः तु यथार्थवक्ता तस्य वाक्यम् आप्तवाक्यं कोकिलः पिकपदवाच्यः इत्यादि आप्तवाक्येन पिकपदस्य अर्थः अर्थमजाननस्य बालस्य पिकपदस्य कोकिले शक्तिग्रहः जायते। व्यवहारात् अपि शक्तिग्रहः भवति। यथा प्रयोजकवृद्धेन खडमानय इत्युक्तं तत् श्रुत्वा प्रयोज्यवृद्धेन खडः आनीतः। तदवधार्य पार्श्वस्थः बालः खडानयनरूपकार्यं खडम् आनय इति शब्दप्रयोज्यम् इत्यवधारयति। ततश्च खडं नय गाम् आनय इत्यादि वाक्यात् आवाबोद्वापाभ्यां खडादिपदानां कार्यान्वितखडादौ शक्तिं गृह्णाति। ततः वाक्यशेषादपि शक्तिग्रहः भवति। यथा यवमयश्चरुर्भवति इत्यत्र यवपदस्य दीर्घशूकविशेषे आर्याणां प्रयोगः, कङ्गे च म्लेच्छानां प्रयोगः दृश्यते। तत्र यवपदस्य कस्मिन्नर्थे शक्तिरिति सन्देहो जायते। ततः वाक्यशेषेण शक्तिनिर्णयः भवति इत्यतः वाक्यस्य शेषं दर्शयितुमाह। वसन्ते सर्वसस्यानां जायते पत्रशातनं मोदमानाश्च तिष्ठन्ति यवाः कनिशशालिनः इति वाक्यशेषात् यवपदस्य दीर्घशूकविशेषे शक्तिं निर्णीयते। कङ्गे तु शक्तिभ्रममेव। विवरणादपि शक्तिग्रहः सम्भवति। विवरणं तु तत्समानार्थकपदान्तरेण तदर्थकथनं। यथा खडोऽस्ति इत्यस्य कलशोऽस्ति इत्यस्मात् विवरणात् खडपदस्य कलशे शक्तिग्रहः। एवं प्रसिद्धपदस्य सान्निध्यादपि शक्तिग्रहः भवति। यथा इह सहकारतरौ मधुरं पिको रौदि इत्यादौ पिकपदस्य कोकिले शक्तिग्रहः सम्भवति। मधुरमिति पदेन काकादौ शक्तिभ्रमवारणम्। एते 8 शक्तिग्रहोपायाः भवन्ति। आसक्तिर्योग्यताकाङ्क्षा तात्पर्यज्ञानमिष्यते कारणं सन्निधानासक्तिरुच्यते। आसक्तिर्योग्यताकाङ्क्षा तात्पर्यज्ञानमिष्यते कारणं सन्निधानं तु पदस्यासक्तिरुच्यते। आसक्तिरित्यादि आसक्तिज्ञानं, योग्यताज्ञानम्, आकाङ्क्षाज्ञानं, तात्पर्यज्ञानं च शाब्दबोधे कारणम् इति शाब्दबोधकारणकथनम्। तत्र आसक्तिपदार्थमाह सन्निधानं तु इति। अन्वयप्रतियोग्यनुयोगिवाचकपदयोः अव्यवधानम् आसक्तिः। तज्ज्ञानं शाब्दबोधे कारणं क्वचित् व्यवहितेऽपि अव्यवधानभ्रमात् शाब्दबोधात् इति केचित्। वस्तुतस्तु अव्यवधानज्ञानस्य अनपेक्षितत्वात् यत्पदार्थेन अन्वयः अपेक्षितः तयोः अव्यवधानेन उपस्थितिः शाब्दबोधे कारणम्। तेन गिरिर्भुक्तम् अग्निमान् देवदत्तेन इत्यादौ न शाब्दबोधः। तात्पर्यगर्भा च आसक्तिः। नीलो खडो द्रव्यं पड इत्यादौ आसक्तिभ्रमात् शाब्दबोधः। आसक्तिभ्रमात् शाब्दभ्रमाभावे अपि न क्षतिः।
നനു യത്ര ഛത്രീ കുണ്ഡലീ വാസസ്വി ദേവദത്ത ഇത്യുക്തം തത്ര ഉത്തരപദസ്മരണേന പൂർവപദസ്മരണസ്യ നാശാത് അവ്യവധാനേന തത്തത് പദസ്മരണ അസംഭവഃ ഇതി ചേത് ന പ്രത്യേക പദാനുഭവജന്യ സംസ്കാരൈഃ ചരമസ്യ താവത് പദവിഷയക സ്മരണസ്യ അവ്യവധാനേന ഉത്പത്തേഃ നാനാസന്നികർഷൈഃ ഏകപ്രത്യക്ഷസ്യ ഇവ നാനാസംസ്കാരൈഃ ഏകസ്മരണോത്പത്തേഃ അപി സംഭവാത് താവത് പദസംസ്കാരസഹിത ചരമവർണ്ണജ്ഞാനസ്യ ഉദ്ബോധകത്വാത് കഥം അന്യഥാ നാനാവർണ്ണൈഃ ഏകപദസ്മരണം പരന്തു താവത് പദാർത്ഥാനാം സ്മരണാത് ഏകദൈവ ഖലേ കപോതന്യായാത് താവത് പദാർത്ഥാനാം ക്രിയാകർമ്മഭാവേന അന്വയബോധരൂപ ശബ്ദബോധോ ഭവതീതി കേചിത് വ്യാപാരവത് അസാധാരണകാരണം കരണം ശബ്ദബോധഹേതവഃ ഉദ ശബ്ദബോധകാരണാനി സന്തി ആസക്തിഃ യോഗ്യത ആകാംക്ഷ താത്പര്യം ചേതി പദസ്യ സന്നിധാനം തു ആസക്തിഃ ഉച്യത്തെ വൃദ്ധാ യുവാനഃ ശിശവഃ കപോധാഃ ഖലേ യഥാമി യുഗപത് പദന്തി തഥൈവ സർവേ യുഗപത് പദാർത്ഥാഃ പരസ്പരേണാന്വയിനോ ഭവന്തി അപരേതു യദ്യദാകാംക്ഷിതം യോഗ്യം സന്നിധാനം പ്രപദ്യത്തെ തേന തേനാന്വിതോ സ്വാർത്ഥഃ പദൈരേവാവഗമ്യത്തെ തഥാ ച ഖണ്ഡവാക്യാർത്ഥബോധാനന്തരം തഥൈവ പദാർത്ഥസ്മൃത്യാ മഹാവാക്യാർത്ഥബോധ ഇത്യപി ആഹുഃ ഏതേന താവത് വർണ്ണാഭിവ്യംഗ്യഃ പദസ്ഫോടഃ അപി നിരസ്തഃ തത്തത് വർണ്ണസംസ്കാരസഹിത ചരമവർണ്ണോപലംഭേന തത് വ്യഞ്ജകേനൈവ ഉപപത്തേഃ ഇതി ഇദം തു ബോധ്യം യത്ര ദ്വാരം ഇത്യുക്തം തത്ര പിധേഃ ഇതി പദസ്യ ജ്ഞാനാദേവ ബോധഃ ന തു പിധാനാദിരൂപ അർത്ഥജ്ഞാനാത് പദജന്യ തത്തത് പദാർത്ഥോപസ്ഥിതേഃ തത്തത് ശബ്ദബോധേ ഹേതുത്വാത് കിഞ്ച ക്രിയാകർമ്മപദാനാം തേന തേനൈവ രൂപേണ ആകാംക്ഷിതത്വാത് തേന ക്രിയാപദം വിനാ കഥം ബോധഃ സ്യാത് തഥാ പുഷ്പേഭ്യഃ ഇത്യാദൗ സ്പൃഹയതി ഇത്യാദി പദാധ്യാഹാരം വിനാ ചതുർത്ഥ്യനുപപത്തേഃ പദാധ്യാഹാര ആവശ്യകഃ ഇതി ആസക്തി നിരൂപണം പദാർത്ഥേ തത്ര തദ്വത്താ യോഗ്യതാ പരികീർത്തിത യോഗ്യതാ നിർവക്തി യഥാർത്ഥേ യോഗ്യതാ നിർവക്തി പദാർത്ഥേ ഇതി പദാർത്ഥേ തത്ര തദ്വത്താ യോഗ്യതാ പരികീർത്തിത ഇതി ഏകപദാർത്ഥേ അപരപദാർത്ഥസംബന്ധഃ യോഗ്യത ഇത്യർത്ഥഃ തജ്ഞാന അഭാവാത് ച വന്നിനാ സിഞ്ചതി ഇത്യാദൗ ന ശബ്ദബോധഃ നനു ഏതസ്യാഃ യോഗ്യതായാഃ ജ്ഞാനം ശബ്ദബോധാത് പ്രാക് സർവത്ര ന സംഭവതി
वाक्यार्थस्य अपूर्वत्वात् इति चेत् न। तत्तत्पदार्थस्मरणे यदि क्वचित् संशयरूपस्य क्वचित् निश्चयरूपस्य योग्यताज्ञानस्य सम्भवात् नव्याः तु योग्यताज्ञानं न शाब्दबोधहेतुः। तत्र वह्निना सिञ्चति इत्यादौ सेके वह्निकरणकत्व अभावरूप अयोग्यतानिश्चयेन प्रतिबन्धात् न शाब्दबोधः। तदभावनिश्चयस्य लौकिकसन्निकर्ष अजन्यदोषविशेष अजन्यज्ञानमात्रे प्रतिबन्धकत्वात् शाब्दबोधं प्रत्यपि प्रतिबन्धकत्वं सिद्धम्। योग्यताज्ञानविलम्बात् च शाब्दबोधविलम्बः असिद्धः इत्याहुः इति योग्यतानिरूपणम्। यत्पदेन विना यस्य अननुभावगता भवेत् आकाङ्क्षा। आकाङ्क्षां निर्वक्ति यत्पदेन इत्यादि। येन पदेन विना यत्पदस्य अन्वय अननुभावकत्वं तेन पदेन सह तस्य आकाङ्क्षा इत्यर्थः। क्रियापदं विना कारकपदं न अन्वयबोधं जनयति इति तेन तस्य आकाङ्क्षा। वस्तुतस्तु क्रियाकारकपदानां सन्निधानम् आसक्त्या चरितार्थम्। परन्तु खडकर्मताबोधं प्रति खडपदोत्तरद्वितीयारूप आकाङ्क्षा ज्ञानं कारणं तेन खडः कर्मत्वम् आनयनं कृतिः इत्यादौ न शाब्दबोधः। अयमेति पुत्रः राज्ञः पुरुषः अवसार्यताम् इत्यादौ तु पुत्रेण सह राजपदस्य तात्पर्यग्रहसत्त्वात् तेनैव अन्वयबोधः। पुरुषेण सह तात्पर्यग्रहे तु तेन सह अन्वयबोधः स्यात्। इति आकाङ्क्षानिरूपणम्। आकाङ्क्षां निरूप्य क्रमप्राप्तं तात्पर्यं निरूपयति। वक्तुरिच्छा तु तात्पर्यं परिकीर्तितम् इति। तात्पर्यं निर्वक्ति वक्तुरिच्छा इति। तथा च वक्तुरिच्छा तात्पर्यं तत् ज्ञानं शाब्दबोधं प्रति कारणम् इति सिद्ध्यति। तत्र तात्पर्यज्ञानस्य शाब्दबोधकरणत्वसाधनार्थं युक्तिं क्वचित् तदा सैन्धवमानय इत्यादौ क्वचित् अश्वस्य क्वचित् लवणस्य बोधः इति न स्यात्। न च तात्पर्यग्राहकाणां कारणत्वम् अस्तु इति वाच्यम्। तेषाम् अननुगमात् तात्पर्यज्ञानजनकत्वेन तेषाम् अनुगमे तु तात्पर्यज्ञानम् एव लाघवात् कारणमस्तु। इत्थं च वेदस्थलेऽपि तात्पर्यज्ञानार्थम् ईश्वरः कल्प्यते। न च तत्र अध्यापकतात्पर्यज्ञानं कारणम् इति वाच्यम्। सर्गादौ अध्यापक अभावात्। न च प्रलय एव नास्ति कुत्र सर्गादिरिति वाच्यम्। प्रलयस्य आगमेषु
प्रतिपाद्यत्वात्। इत्थं च शुकवाक्ये अपि ईश्वरीयतात्पर्यज्ञानं कारणं। विसंवादिशुकवाक्ये तु शिक्षयितुः एव तात्पर्यज्ञानं कारणं वाच्यम्। अन्ये तु नानार्थादौ क्वचिदेव तात्पर्यज्ञानं कारणं। तथा च शुकवाक्ये विना एव तात्पर्यज्ञानं शाब्दबोधः। वेदे तु अनादिमीमांसा परिशोधित तर्कैः अर्थावधारणम् इत्याहुः। इति तात्पर्यनिरूपणं नाम अध्यायः समाप्तः। एतदेव मुक्तावल्यां शब्दखण्डं भवति। धन्यवादः।